अर्थात हे कुरंदीकर परिवार आणि कुरंदीकर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी रुक्मिणी विठ्ठल कुरंदीकर आईसाहेबांना 13 जुलै 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आमचे प्रकाश दादा असतील, दत्तात्रय दादा असतील, ताराबाई असतील, मीनाताई असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण कुरंदेकर परिवार खऱ्या अर्थानं गेली अनेक वर्षापासून या खडवलीमध्ये रहिवासी असलेले हे कुरंदीकर परिवार अतिशय सुस्वभावी असलेले आपले आईसाहेब या कुरंदेकर परिवारामध्ये कार्य करत असताना मुलांवर संस्कार केले, नातवंडांवर संस्कार केले, या परिवाराला आधार दिला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 92व्या वर्षी आई साहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। अर्थात वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं। खरं तर या कुरंदेकर परिवाराचं पितृछत्र 1971 साली हरपलं। अर्थात आमचे प्रकाश दादा असतील, दत्तात्रय दादा असतील, ताराबाई असतील, मीनाताई असतील, यांचे वडील 1971 साली त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला। त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या परिवाराची, या मुलांची जबाबदारी आली आपल्या आईसाहेबांवर। बाप हा घराचा पाया असतो आणि आई हा घराचा कलश आहे। पाया ज्या वेळेला ढासळला जातो ना, त्यावेळेला कलशातही सामर्थ्य राहत नाही। कलशही ढासळला जातो म्हणायला हरकत नाही। पण तशाही अवस्थेमध्ये एकदा वडील गेल्यानंतर त्या वडिलांचं मार्गदर्शन, वडिलांची माया, आईचं मार्गदर्शन, आईची माया, ह्या दोन्ही जबाबदाऱ्या आईसाहेबांवर आल्या आणि ही मुलं लहान असतानाच पितृक्षेत्र हरपल्यानंतर त्या ठिकाणी वडिलांचं मार्गदर्शन असेल, वडिलांची माया असेल, आईचं मार्गदर्शन असेल, आईची माया असेल, या दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या आईसाहेबांवर आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, चांगल्या प्रकारे वाढवलं, घडवलं आणि अतिशय सुस्वभावी असलेला हा परिवार। बरं का, बाबांनी मला कार्यक्रमाविषयी सांगितलं, धोंडू बाबांनी। मला तरी वाटतंय ज्या दिवशी आपल्या आई साहेबांचं असं झालं त्याच दिवशी मला संपर्क केला बाबा, बरोबर की नाही? लगेच दुसऱ्या दिवशी मला फोन आला, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या चिंचवलीवाल्यांचा, आज त्यांचा पण कार्यक्रम आजच आला। ती 22 तारीख आपली होती, 22 ची 25 झाली। तर त्यांनी आग्रह केला तुम्ही 22 तारीख घेतली होती म्हणजे 25 पण घ्यायला पाहिजे, पण दादा म्हटलो 25 तारीख आधीच आमच्या धोंडू बाबांना सांगितले, त्यामुळे शक्य नाही, नाही का? त्याच कुटुंबामध्ये दुसरे शिवराम बाबा वारल्यामुळे कालपर्यंत मला कुरंदेकरांकडे जायचं आहे, मिलिटरी शाळेच्या मागे राहतात एवढं माहिती होतं, पण दादांकडे यायचं हे माहिती नव्हतं। बरं का, आता हा परिवार म्हटल्यानंतर मी यांच्या बाजूलाच राहिलो आहे जवळजवळ 2004 साली। बरं का, 2004 साली इथे राहायचो मी आणि अतिशय सुस्वभावी परिवार हा। आमच्या ताई असतील, इथे नाव उर्मिला आहे, पण उर्मिला म्हणून कोणी ओळखतच नसेल, नाही का? बाई आत्या, बायडा आत्या। तर तुमचं नाव सांगितल्यानंतर मी पटकन पप्पांना बोललो की बायडा आत्याकडे का? हा म्हणे त्यांच्याकडेच। अरे म्हटलं हा ठीक आहे मग। तर अतिशय सुस्वभावी असलेली ही माणसं, अतिशय चांगल्या प्रकारची मन मिळावू माणसं, बरं का? आणि हे संस्कार जे आपल्यावर झालेले असतात ना दादा, हे आई वडिलांचे असतात, नाही का? ही देणगी आपल्या आई वडिलांची असते। आपण जे चांगले वागतोय, जगतोय की नाही, ही खऱ्या अर्थाने हे संस्कार, ही श्रीमंती विचारांची आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेली असते आणि त्याप्रमाणे ज्यांच्या उद्धार कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। कैलासवासी रुक्मिणी विठ्ठल कुरंदेकर आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय विचाराची देणगी या मुलांना दिली, बरं का?
आणि म्हणून समाजामध्ये त्यांचं कार्य आज आपल्याला पाहायला मिळतंय. आज एवढ्या आजूबाजूला कुठेही कार्यक्रम असला तरी ही मंडळी असतात तिथे. तुम्हाला पाहतोय, ताईला पाहतोय, बरं का. आणि आपण सर्वांच्या सुखदुःखामध्ये असावं, आपल्याही सुखदुःखामध्ये सर्व असणार, नाही का. खर तर माणसाकडची श्रीमंती आहे ना, आज कलियुगामध्ये किती पैसा आहे याच्याने मोजू नका, बरं का. पैशाने श्रीमंती जो मोजतो ना, तो स्वतः पण सक्सेस होत नाही आणि मोजणारा पण सक्सेस होत नाही, यशस्वी होत नाही. कारण असे कित्येक मोठे झाले आणि कित्येक बारके झाले, आपल्या समोरची कितीतरी उदाहरण आहेत, नाही का. कितीतरी असे श्रीमंत झाले, गरीब व्हायला माणसाला वेळ लागत नाही. म्हणून कलियुगामध्ये तुम्हाला जर श्रीमंती मोजायची असेल ना, तर पैशाची मोजण्यापेक्षा तुमच्या सुखाच्या वेळेला, दुःखाच्या वेळेला तुमच्या अवतीभोवती किती माणसं आहेत ना, ती माणसं मोजा. ती माणसं म्हणजेच तुमच्या आयुष्यातली खरी श्रीमंती आहे, बरं का. आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं मनाने श्रीमंत असलेली ही माणसं, विचाराने श्रीमंत असलेली ही माणसं, हे कुरुंदेकर परिवार. आणि 13 जुलै रोजी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वृद्धापकाळाने यासाठी म्हणतोय की वय वर्ष 92व्या वर्षी त्यांनी निरोप घेतला, नाही का. आणि 92 वर्षापर्यंत या ठिकाणी त्यांनी, आता बघा बाबा गेलेले 1971, आहे की नाही. आज किती वर्ष झाली समजा, आहे की नाही. आज 2025, म्हणजे साधारणतः ती 29 पकडा आणि ही 25, नाही का. 50, जवळजवळ 50, 52-53 वर्ष झाली, 55 वर्ष झाली बाबा गेलेली, नाही का. म्हणजे तुम्ही अगदी त्यावेळेला लहान असाल, आहे की नाही. त्यावेळेला पितृक्षेत्र, एवढ्या लहानपणी पितृक्षेत्र हरपणं म्हणजे ते काय दुःख असतंय ते तुम्हाला माहिती, आईसाहेबांना माहिती. पण आईसाहेब खचल्या नाहीत, कमी पडल्या नाहीत. तुम्हाला सांभाळलं, वाढवलं, घडवलं, त्यातूनही तुमच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, बरं का. आणि विशेष म्हणजे मी या ठिकाणी आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं आमचे दादा असतील, ताई असतील, संपूर्ण हा कुरुंदेकर परिवार असेल, आईसाहेबांचे नातवंड असतील, बरं का, मी धन्यवाद यासाठी देतो की ही वृद्ध माणसं जी आहेत ना दादा, आज कमी प्रमाणात शेवटचा श्वास घरात घेतात. आलं का लक्षात तुमच्या. शेवटची वेळ, शेवटचे दिवस जे आहेत ना, ते आज कमी प्रमाणात पाहायला मिळतंय की वृद्ध माणसांना घरात घ्यायला भेटतात, नाही तर मग वृद्धाश्रमात जातात. बरेचशी कुठं असतात, वृद्धाश्रमात जातात. तुम्हाला मी श्रीमंत याच्यासाठी म्हणतो की तुमच्या आईने शेवटचा श्वास तुमच्या घरात घेतला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून विचाराने जो श्रीमंत आहे ना, कर्माने, गुणांनी जो श्रीमंत आहे ना, तो अशा प्रमाणे वागत असतो, जगत असतो. आज गेली 55 वर्ष या ठिकाणी वडील गेल्यानंतर आईसाहेबांचा तुम्ही सांभाळ केला, तुमचा सांभाळ आईसाहेबांनी केला. त्यानंतर तुमची जबाबदारी होती आईसाहेबांना सांभाळणं, त्यांचं संगोपन करणं, विशेष म्हणजे त्यांची काळजी घेणं. आलं का लक्षात. वृद्धापकाळामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना काय हवं, काय नको हे बघितलं, त्यांची काळजी घेतली. आणि म्हणून तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी 92 वर्ष आईसाहेबांनी कार्य केलं. आणि 92व्या वर्षी या ठिकाणी तुमचा आमचा बोलता चालता निरोप घेतला. आता 92 वर्ष वय म्हटल्यानंतर मला वाटलं होतं की 1-2 वर्ष पडून होत्या की काय होत्या, 2-4 वर्ष पडून होत्या की काय होत्या, आजारी होत्या की काय होत्या. पण मी ज्या वेळेला दादांना विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय 5-7 दिवस, 10-12 दिवस काही थोडंसं बरं वाटत नव्हतं फक्त, पण असे काही पडून वगैरे नव्हत्या. आणि मग अशा अवस्थेत मृत्यू येणं, नाही का, अशा बोलता चालता अगदी मृत्यू येणं, याला मृत्यूचा सोहळा म्हणायला हरकत नाही. आलं का लक्षात. खरं तर अशी समाज उपयोगी जी माणसं असतात, समाजकार्य करणारी जे माणसं असतात, भुकेल्याची भूक जाणणारी, तहानल्याची तहान जाणणारी आणि सुस्वभावी माणसं जी असतात ना, त्यांना उदंड आयुष्य लाभावं असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असते, नाही का, प्रामाणिकपणे वाटत असते. पण शेवटी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत, म्हणून आपण म्हणतोय ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, बरं का. जाणं तर प्रत्येकाला आहे, पण जाणं माणसाचं कसं असावं हे महत्वाचं आहे. आता बघा, जगण्याचं नियोजन सगळेच करतात, जगण्याचं नियोजन सगळेच करतात. तुम्ही आम्ही जे धावपळ करतोय, जे काही प्रयत्न करतोय, ते कशासाठी करतोय, जगण्याचं नियोजन करण्यासाठीच करतोय ना, जगण्यासाठीच करतोय की नाही. प्रत्येक जण, अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत, जो माणूस करता कमवता होतो ना, तो प्रत्येक जण सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत जी धावपळ करतोय, त्याच्या आयुष्यामध्ये जे काही प्रयत्न करतोय ते जगण्यासाठीच तो प्रयत्न करत असतो, जगण्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की जगता जगता माणसाने मरणाचं ज्ञान पण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मृत्यूचं पण ज्ञान असतंय,
हे आम्हाला माहिती नव्हतं. बरं का, जगण्यासाठी आपण प्रयत्न करतोय की नाही, जगण्यासाठी जशी आपण धावपळ करतोय की नाही, जगण्याचं ज्ञान जसं आम्ही प्राप्त करून घेतोय की नाही, तसं मृत्यूचंही ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे हे आम्हाला माहिती नव्हतं. कारण आम्ही जगता जगता मृत्यू आहे हे विसरून जातो. जगता जगता आमच्या आयुष्याची धावपळ करता करता आम्हाला मृत्यू आहे हे विसरून जातो. आणि ते विसरून गेल्यामुळे त्याच्या ज्ञानाचा विचारच राहत नाही ना, त्याच्या ज्ञानाचा विचारच राहत नाही. आता पहिला विषय जर पाहायला गेला तर इथे काय भगवंत म्हणतात, देह सोडताना जो माझं स्मरण करतो, जो माझं नामचिंतन करतो, तो मलाच येऊन भेटतो, तो मद्रूप होतो. म्हणजे वेगळं पण असं उरत नाही किंवा वेगळं पण त्या ठिकाणी दिसत नाही, माझ्याशी एकरूप होतो, वेगळं पण काही राहत नाही, वेगळं पण दिसत नाही, त्या ठिकाणी मद्रूप होतो. मग त्याची ओळख करून देताना ते भगवंत काय म्हणतात, म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते मीची होती. मला जाणता जाणता, माझं स्मरण करता करता हा देह मोकळी ती सोडती, ते मीची होती. म्हणजे वेगळं पण उरत नाही, देवच होऊन जातात किंवा तद्रूप होऊन जातात, ती स्थिती त्यांना प्राप्त होते. आता जो देह सांडायचा आहे, जो देह त्यागायचा आहे, त्या देहाविषयी आम्हाला ज्ञान पाहिजे ना. तो देह कोणाचा आहे, कशासाठी आलेला आहे, कशासाठी दिलेला आहे. बरं का, आता पहिला विषय असा आहे की आम्हाला हा नरदेह जो मिळालेला आहे, तो असं म्हटलेलं आहे नरदेहाविषयी सांगताना, पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषी जायते. 83,99,999 योनीमध्ये आम्ही कार्य करत असताना कुठेतरी आमच्याकडून पुण्य घडलं, कुठेतरी आमच्याकडून पुण्य घडलं. वेगवेगळ्या योनीमध्ये असताना, वेगवेगळ्या प्राणी म्हणून कार्य करत असताना, पक्षी म्हणून कार्य करत असताना आमच्याकडून काहीतरी पुण्यकर्म घडले. आणि पुण्यकर्म घडल्यामुळे काय झालं, पाप कमी झालं, पुण्य वाढलं. पाप पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे. आता नरदेह जो मिळालेला आहे हा कशासाठी मिळालेला आहे हे महत्वाचं आहे. नरदेह मिळालेला आहे आम्हाला, पण कशासाठी मिळालेला आहे हे महत्वाचं आहे. बरं का, तर 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी हे साधन म्हणून भगवंताने दिलेलं आहे. नरदेह हे परमार्थ करण्यासाठी साधन आहे, नरदेह हे भक्ती करण्यासाठी साधन आहे, नरदेह हे देवपूजा करण्यासाठी, देवाचं नामचिंतन नामस्मरण करण्यासाठी साधन आहे. बरं का, साधन आहे. आपलं आहे का उसनं घेतलंय, आपलं आहे ते का उसनं घेतलं हे महत्वाचं आहे ना. नाही, आपलं जर आपण म्हणावं तर आपल्यासारखं काहीच होत नाही. आपल्या म्हणण्याप्रमाणे काय होतंय सांगा, आपलं जर म्हणावं तर आपल्या म्हणण्याप्रमाणे काय होतंय, ज्या वेळेला आम्हाला दृष्टी पाहिजे त्यावेळेला दृष्टी जाते. बरोबर आहे की नाही. ज्या वेळेला आम्हाला ऐकायला यावं असं वाटतंय त्यावेळेला नेमकं ऐकायला यायचं कमी होतंय. ज्या वेळेला आम्हाला शरीराने आमच्या साथ द्यावी असं वाटतंय त्यावेळेला आमचे पाय आम्हाला साथ देत नाही, म्हणून काठीचा आधार घ्यावा लागतो. ज्या वेळेला आम्हाला आमच्या शरीराने साथ द्यावी असं वाटतंय त्यावेळेला आमचे हातपाय चळचळा कापायला लागतात, आमचं शरीर आम्हाला साथ देत नाही. म्हणून याची जाणीव करून देत असताना संत म्हणतात, तुझे तुझं नव्हे हे शरीर. आता शरीर जर आमचं नाही तर मग इतरांचा काय विचार. जे शरीर आमचं आहे असं आम्ही म्हणतोय, ते जर शरीर आमचं नाही तर मग भगवंत म्हणतात इतरांचा काय विचार. संत म्हणतात इतरांचा काय विचार. मग हा देह आम्हाला जो मिळालेला आहे ना, तो एका ठिकाणी त्याचं वर्णन करत असं म्हटलेलं आहे, ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. आपला विषय काय आहे, आपल्याला सहज मिळालाय का उसना घेतलाय, त्याचं स्पष्टीकरण असं दिलंय, उसनी आली पाचांची. जाईल काया जाईल माया आलेली आहे कशी, उसनी आली पाचांची. अंतरात्मा एकदा निघून गेला की पाचही भूतामध्ये विलीन होतात. पृथ्वीमध्ये विलीन होते, आपामध्ये विलीन होते, तेज तेजामध्ये विलीन होते, आकाश आकाशामध्ये विलीन होते, आणि वायूमध्ये विलीन होतो. बरं का, आता
या ठिकाणी जी पंचभूतांची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे की संपूर्ण देह जो आहे तो देह म्हणजे पृथ्वी आहे. आता जसं आपण त्या पृथ्वीकडे पाहतोय, दगड, माती, दर्या, खोऱ्या, झाडं, झुडप ह्या मिळून पृथ्वी बोलतो आपण. हे सगळे मिळून काय बोलतो आपण? पृथ्वी बोलतो आपण. तसं इथे या पृथ्वीची ओळख करून देताना काय म्हटलेलं आहे? अस्थि, हाड, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे सगळे पृथ्वीचे भाग आहेत. हे सगळे भाग कसले? पृथ्वीचे आहेत. तिकडे आप, पाणी आपण कशाला म्हणतो? नद्या, नाल्या, ओहोल, आता जे काही पडतंय ते सगळं पाणीच आहे, आपाचाच विषय आहे तो. तसं इथे आपाचा विषय आणि त्याची ओळख करून देताना काय म्हटलेलं आहे? शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद, घाम हा आपाचा प्रकार आहे आपल्या शरीरातला. बरं का? आता तेजाचा प्रकार तिकडे दाखवत असताना आपण सूर्य, चंद्र, तारे, बरं का, हा सगळा तेजाचा प्रकार मांडलेला आहे. म्हणजे इथे तेजाचा प्रकार काय मांडलेला आहे माहितीये का? सांगितलेलं आहे माहितीये का? जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये तेज आहे, सामर्थ्य आहे, तोपर्यंत ताकद असते. आपण बोलतो आता बळ राहिलं नाही, सामर्थ्य राहिलं नाही, ताकद राहिली नाही, म्हणजे शरीरातली ऊर्जा कमी झाली. ऊर्जा कमी झाली. तुम्हाला भूक लागणे हा सुद्धा तेजाचा प्रकार आहे. जर अंतःकरणातला जो काही जठराग्नी आहे, जो आपण खातोय ते पचवतोय, तो जर मंदावला, मंद झाला तर तुम्हाला भूक लागणं कमी होतंय, तहान लागणं कमी होतंय. ऐका, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून हे तेजाचे भाग या ठिकाणी सांगितलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू जो आहे सगळं काही. आता त्या वायूचे प्रकार विज्ञानामध्ये अनेक प्रकारे सांगितलेले आहेत. ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, अजून काय 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 असे. तसं इथे वायू काय सांगितलेलं आहे? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, प्राणपंचक. चलन, वलन, प्रसरण, निरोधन आणि अकुंचन ह्या ज्या काही गोष्टी होतात ना, ह्या वायूमुळे होत आहेत. हे वायूचे भाग आहेत. आणि मग आकाशाचे भाग त्याप्रमाणे जो काही आकाश, विराट मोठी पोकळी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे सामावलेले आहेत. तसं या ठिकाणी जो आकाश आहे, विराट मोठी पोकळी आहे, त्याच्यामध्ये ही पाचही भूत सामावलेली आहेत. अशा प्रकारे ती थोडक्यात जाणीव करून दिलेली आहे, ओळख करून दिलेली आहे. आता महत्वाचं काय सांगितलंय माहितीये का? भगवंत म्हणतात या ठिकाणी या गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये त्याची ओळख करून देताना माऊली म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, मे चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जे जगाते चालिता. त्याचीच ओळख करून देताना एका ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले आणि दुपटा करवी धरविले अगाध पाणी. साधं उदाहरण आहे. सकाळपासून पावसाने झोड लावली. झोड लावले का नाही? कालपर्यंत हे पाऊस कुठं होतं बरं? कोणीतरी धरून ठेवलं होतं ना वरती, कोणतरी धरणारा आहे ना ढगांच्या रूपामध्ये. त्याला दुपटा करवी धरविले अगाध पाणी. मग जसं त्या पंचभूतांना सामर्थ्य देणारा तो देव आहे ना, तो परब्रह्म आहे ना, तसा या पंचभूतांना सामर्थ्य देणारा अंतरात्मा आहे. त्याच्यात आणि याच्यात फरक नाहीये. त्या पंचभूतांना जो सामर्थ्य देतो त्याच्यात आणि याच्यात फरक नाहीये. बरं का? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, ज्या वेळेला या दोन्ही देवांची, दोन्ही ब्रह्मतत्वाची आपण ओळख घ्यायला जातो ना, त्यावेळेला आपल्या बुद्धीला आकलन होतंय, तुची एक गोविंदुरी. सर्वत्र काम करणारा, सर्वत्र कार्य करणारा, सर्वांना सांभाळणारा तो एकच आहे. तो एक परब्रह्म आहे. बरं का? मग आपण काय केलेलं आहे? उसनी आली पाचांची, त्यांचं त्यांना परत करायचंय आपल्याला. आता साधं उदाहरण आहे. तुम्ही एखादी गोष्ट जर एखाद्याकडून उसनी आणली, उसनी म्हणजे परत पेढीच्या बोलीने. उसनी कशाला म्हणतात? परत पेढीच्या बोलीने. जशी आणले तशी जर त्याला परत केली तर आनंद होईल. बरोबर आहे की नाही? तिची नासधूस करून जर, तिची वाट लावून जर परत केली तर. एखादं उपकरण तुम्ही एखाद्याचं आणलेलं आहे, बरं का, शेजारणीचा मिक्सर तुम्ही आणला वाटणा करायला, तो जर तुम्ही बंद करून तिला परत दिला तर ती घ्यायला घेईल, पण घेतानाच बोलेल परत ये तू मागायला, मग सांगते तुला काय आहे काय. बरोबर आहे की नाही? एखाद्याकडून आपण एखादं उसणं आणलं, ते जर तसंच परत नाही केलं तर परत मिळणार नाही, किंवा तो नाराज होणार, देणारा ज्याला आपण देतोय तो नाराज होणार. तसं आम्हाला उसनी जर ही पाचांची दिलेली आहे भगवंताने, हे जर परत करायचं आहे तर ते परत करण्याच्या आधी ऐका, आम्हाला
देव कार्य करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी नरदेह हे साधन दिलेलं आहे. हे साधन आम्हाला देवाला परत करायचं आहे. तत्पूर्वी आम्हाला काय साध्य करायचं आहे ना, याचा विचार प्रथम करायचा आहे. याचा विचार आम्ही प्रथम करायचा, आम्हाला काय साध्य करायचं आहे. आता साधं उदाहरण आहे, तुमच्या घरी जर तुम्ही एखादा फ्रीज आणला समजा, बरं का, किंवा वॉशिंग मशीन आणली. आपण वॉशिंग मशीन पकडू. चला, शेजाऱ्यांकडे वॉशिंग मशीन आली म्हणून आपणही यांच्या मागे लागलो. आपल्याला पाहिजे, ठीक आहे, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आपल्या घरी आणली आपण. आता इतर गोष्टी घेताना तो पुरुष एकटाच जातो बाबा, बरं का, पण वॉशिंग मशीन घ्यायची असेल तर एकटा जाऊन जमेल? बाईला बरोबर घेऊनच जावं लागणार आहे, कारण वापरणार कोण आहे. म्हणजे तिच्या आवडीची पाहिजे का नाही, रंग सुद्धा तिच्या आवडीचा पाहिजे की नाही, अजून बऱ्याचशा काही गोष्टी असतील त्या तिला ऑपरेट करायचे म्हटल्यानंतर तिला ती माहिती पाहिजे की नाही. म्हणून त्या महिलेला, बाईला घेऊन गेला, तिच्या आवडीचा रंग घेतला, तिच्या आवडीप्रमाणे घेतली, घरी आणली. बरं का, आता घरी आणलेल्या वस्तूला आपण पाहण्यात जेवढं समाधान वाटत नाही ना महिलांना, तेवढं शेजाऱ्यांनी पाहण्यात त्यांना समाधान वाटतो. खरं आहे की खोटं आहे माऊली? आपण पाहण्यात जेवढं समाधान वाटत नाही ना, आपण वापरण्यात जेवढं समाधान वाटत नाही ना, तेवढं शेजाऱ्यांनी पाहण्यात, शेजाऱ्यांनी स्तुती करण्यात समाधान वाटतंय. हे काय माझ्या पदरचं मी बोलत नाही, सत्य जे अनुभव तेच बोलतोय की नाही. आपण नेहमी दृष्टांत ऐकतो, त्या बाईने कानातले केले मोठी झुमके, नाही का, आता हलवून हलवून दाखवले, कोणी विचारलंच नाही. पाणी रिकामा नसताना रिकामी करायची ना, जायची नळावर, बरं का, कुणीतरी विचारावं. नाहीच विचारत, मग शेवटी काय केलं, घराच्या साईडला तो कंपाऊंड होता त्यालाच आग लावून दिली. विझवायला आल्यानंतर काही बाया आल्यानंतर बोलल्या, काय ग कानातलं कधी केलं झुमकं तू? तेव्हा ती बोलते, पहिलेच जर विचारलं असतं कशाला आग लावली असते. आता ह्या महिलेने जेव्हा घरी आणली ती वॉशिंग मशीन, त्यावेळेला आणल्यानंतर बरं का, एक दिवस मस्त की वापरली त्याला व्यवस्थित. महिला कोणी आल्या शेजारच्या की सांगायची, माझ्या आवडीचा रंग आहे, कलर आहे. वेगळा कलर होता दुसरा, पण मी त्यांना बोलले, हा कलर मला आवडत नाही, मला हाच कलर पाहिजे, माझ्या आवडीचा कलर. आणि ऑपरेट करायला पण एवढी सोपी आहे ना, इकडे बटन दाबलं की वॉशला लागते, इकडे दाबलं की स्पिनला लागते, असं सगळे ते सांगायला लागले. बरं का, आता 10-12 बाया येऊन बघून गेल्या मस्त की, त्यांनाही आनंद वाटला, त्या पण चहा वगैरे पिऊन गेला. बाकी काय त्यांना पण दुसरं काय पाहिजे नाही का. तेवढी व्यवस्था झाली, बस झाली. आणि मग तेवढं झाल्यानंतर बरं का, ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी ती वॉशिंग मशीन बंद पडली, दुसऱ्या दिवशी ती वॉशिंग मशीन बंद पडली. काय झालं कोणास ठाऊक, पण चालूच होईना. आता मला सांगा, जर दुसऱ्याच दिवशी ते उपकरण बंद पडलं तर तुम्ही काय कराल? 30,000 रुपये देऊन आणले म्हणून काय असे ठेवून द्याल का तिला पॅक करून? असू द्या, चला नुसती बघायला भेटली तरी समाधान वाटेल. ठेवाल तुम्ही? ज्या कामासाठी ते आणलेले ते काम जर तिने केलं नाही तर तुम्ही घरी ठेवाल का? बंद पडली एवढं माहिती झाल्याबरोबर लगेच तो त्या डीलरला फोन करतो, त्या दुकानदाराला फोन करतो आणि काय सांगतो, जशी आहे तशी घेऊन जा, ही आम्हाला नको, हिच्या बदली आम्हाला नवीन पाहिजे, कोरी करकरीत पाहिजे, कारण दुसऱ्याच दिवशी बंद पडेल. समजतंय ना? समजतंय ना? जे उपकरण आम्ही आमच्या घरी ज्या कामासाठी आणलेलं आहे, त्या उपकरणाने जर आमचं काम केलं नाही तर आम्ही एक दिवस पण ते उपकरण घरात ठेवत नाही. ठेवतो? नाही ठेवत. भाग्यमाना देवपूजा करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे, न करताही ठेवलंय, हे आमचं मदभाग्य आहे. काय समजतंय का? जे देवाला मानतात ना, त्यांची देवसेवा करतोय, त्यांना देव सांभाळतो. पण ऐका, देवाला न मानणाऱ्यांची सुद्धा सेवा तोच देव करतो, वेगळा नाही. देव नाही आहे म्हणणाऱ्यांची सुद्धा सेवा तोच देव करतोय, वेगळा नाही. फक्त आम्ही मान्य केलं पाहिजे. आपला विषय काय आहे? आम्हाला देवपूजा करावी, आम्हाला 83,99,999 योनीतून मुक्त व्हावा, म्हणून हा नरदेह जर भगवंताने दिलेला आहे, हा नरदेह जर साधन आहे, तर महत्वाचा विषय आहे, आम्ही काय साध्य करायचं आहे हे स्मरणात ठेवलं पाहिजे. काय साध्य केलं पाहिजे हे आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे.
क्षुधा, तृषा, अलस्य, निद्रा आणि मैथुन हे 4-5 भाग प्राण्यांनाही आहेत, आपल्यालाही आहेत. अर्थात प्राण्यांनाही, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते, आम्हालाही भूक लागते. पण मला सांगा, फक्त भूक भागविण्यासाठीच आम्हाला नरदेह मिळालेला आहे का? त्याच्यात प्रकार आहेत माऊली. काही खाण्यासाठी जगतात, तर काही जगण्यासाठी खातात. बरं का? खाण्यासाठी जगतात त्यांच्यासाठी गटारी आहे. काय समजतंय? जे जगण्यासाठी खातात ना, त्यांच्यासाठी दीप आमोश आहे. फरक बघा काय. खाण्यासाठी जगतात त्यांच्यासाठी 31 आहे. बरं का? जे जगण्यासाठी खातात ना, त्यांच्यासाठी 1 तारीख, नवीन वर्ष म्हणजे काहीतरी नवीन संकल्प आहे, काहीतरी वेगळा संकल्प आहे. आम्हालाही भूक लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. फरक फक्त एवढाच आहे, हत्तीचं एवढं मोठं पोट असताना सुद्धा भरतय, माणसाचं टिचबरच आहे. मरतय तरी भरत नाही, हे दुर्दैव आहे. मरतय तरी भरत नाही, दुर्दैव आहे. ही प्रवचन, ही कीर्तन, देवाचं स्तवन, देवाचं भजन आम्ही नेहमी श्रवण करावं. आम्ही नेहमी श्रवण करतोय. का बरं? अत्याचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार थांबावा हे प्रामाणिकपणे आम्हाला वाटतंय. जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा 16व्या शतकामध्ये जे कार्य केलं, ते कार्य आणि त्या कार्याचा उद्देश हाच होता, अत्याचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार थांबला पाहिजे. माऊली ज्ञानोबांनी सुद्धा जे कार्य केलं, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी जे कार्य केलं, ते कार्य सुद्धा यासाठीच केलं की हे जे वाईट जे पाहायला मिळतंय ना, जे विपरीत जे पाहायला मिळतंय ना, हे नको ते आचरण, नको ते जगणं वागणं जे पाहायला मिळतंय ना, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अर्थात समाज प्रबोधन झालं पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. ह्याच उद्देश आणि ह्याच साठी हे प्रवचन आहे, हे कीर्तन, भजन, देवाचं नामचिंतन, नामस्मरण, भक्ती, परमार्थ आणि हे सगळं धर्म कार्य आहे. परिवर्तन घडावं म्हणून, परिवर्तन घडावं म्हणून. बरं का? मग साधं उदाहरण आहे, परिवर्तन घडावं म्हणून जर हे कार्य आहे, परिवर्तन घडावं म्हणून जर हे कार्य आम्हाला करावं लागतंय, तर भ्रष्टाचार संपला का? भ्रष्टाचार संपला? वास्तविक तसं जर पाहायला गेलं तर आम्हाला प्रबोधनाची काही कमतरताच नाही. खडवलीतला सप्ताह कुठे सांगता झाली नाही झाली की लगेच नडगाव मधला सप्ताह चालू होतो. नडगाव मधल्या सप्त्याची सांगता झाली नाही झाली की लगेच दानभाऊ मधला सप्ताह चालू होतो. दानभाऊ मधल्या सप्त्याची सांगता झाली नाही झाली की लगेच तिकडे फळेगावच्या हरिनाम सोहळा तिकडे चालू होतो. कमतरता आहे आम्हाला, धर्म कार्याची कमतरता आहे, ह्या विचारांची कमतरता आहे, प्रबोधनात्मक विचारांची कमतरता आहे. भरपूर आम्ही श्रवण करतोय, भरपूर आम्ही ऐकतोय, मग तरी सुद्धा आमच्यामध्ये परिवर्तन का होत नाही? आपला विषय काय माहितीये का? हातीचं पोट एवढं मोठं असताना सुद्धा भरतय, आमचं टिचवरच आहे, भरत नाही, दुर्दैव आहे. ऐका, हजारो करोड रुपये ज्यांच्याकडे आहेत, हजारो करोड, आपल्याकडे किती आहेत बरं? करोड कशाला म्हणतात ते अजून काही ना आपल्याला माहिती नाहीये. कसे असतात ते, किती मोठे बंडल आणि किती किती साधारणतः आले तर किती पिशवी भरल त्याचा अंदाज नाही आपल्याला, नाहीच ना. हजारो करोड ज्यांच्याकडे आहेत ते जर अजून हजारो करोड रुपयाचा घोटाळा करत असतील तर सांगा, यांच्या भोका भागायच्या कधी? यांचं पोट भरायचं कधी? कधी पोट भरायचं यांचं? ज्याला सुखी राहायचं आहे ना, ज्याला समाधानी राहायचं आहे ना, त्यांनी अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत. काल एक छान मेसेज ऐकायला मिळाला, वाचायला मिळाला. आयुष्यामध्ये ज्याच्या अपेक्षा कमी आहेत ना, तो सुखी आहे. काय समजतंय का? सुखाची व्याख्या संतांनी अतिशय अतिशय सोपी करून सांगितलेली आहे. जे भगवंताच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ना, त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. संतांच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, ठेविले आनंदी तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. ज्याच्या अपेक्षा कमी आहेत ना, चटणी भाकरी समोर आली तरी पण जो देवाला हात जोडून प्रार्थना करून रटाटून खातो ना, तो समाधानी आहे.
बाकी पंचपक्वांना आल्यानंतर पण त्याला सगळं काही बाजूला करावं लागतंय, बरंच काही बाजूला करावं लागतंय बरं का. त्यात पण धावपळ करत अहो आपण खूप सुखी आहेत. महत्वाचं म्हणजे आपण आपल्या आईच्या हातचं खातोय, विशेष बाईच्या हातचं आपल्याला खायला मिळतंय. ज्यांना आपण मोठे समजतोय ना त्यांना त्यांच्या बाईच्या ना आईच्या हातचं खायची भाग्यच नसतंय. त्यांना घरात खायचं भाग्य नसतंय. त्यांना कधीतरी महिना दोन महिन्यातून जर कधी घरात खायला मिळालं तर तो त्यांचा सणाचा दिवस असतो, ज्यांना आपण मोठे समजतो ते बरं का. बरं यांची भूक भागायची कधी. शुद्धा आम्हाला पण आहे, शुद्धा त्यांना पण आहे. भूक आम्हाला पण लागते, त्यांना पण भूक लागते, प्राण्या पक्ष्यांना पण भूक लागते. पण ऐका, एखादा कुत्रा सकाळपासून जर 2-4 गल्ल्या फिरला आणि त्याला कुठेतरी चतकोर मिळाली ना दादा की लगेच जाऊन एखाद्या कोपऱ्यात निवांत बसतंय, ते निवांत बसतंय बरं का. आता आपण ज्या विमलची जाहिरात पाहतो की नाही, विमलची जाहिरात पाहतो ना आपण गुटखाची, ती विमलची जाहिरात कोणी केली बरं? कोणतरी अभिनेताच आहे ना, अजय देवगण. त्याच्याकडे काय पैशाची कमी आहे का? किती असेल साधारणतः पैसा, किती असेल त्याच्याकडे? त्यालाच माहिती नसेल एवढा पैसा असेल त्याच्याकडं. पण तरी सुद्धा त्याने तरुणांना गुटखा खा म्हणून अशी जाहिरात केली. कशासाठी केले? पैशासाठीच ना, पैशासाठीच केले की नाही. आज आपण ऑनलाईन गेम खेळा, रमी वगैरे त्याची आपण जाहिरात पाहतो, ऍडव्हर्टाईज पाहतो आपण, बरोबर आहे की नाही. हे ऍडव्हर्टाईज करणारे कोणी आमचे शेतकरी आहेत का? सर्वसामान्य घरातील माणसं आहेत का, पोरं आहेत का? ज्यांच्याकडे एवढं आहे की त्यांनाच पत्ता नाही किती, तरी सुद्धा ते आमच्या तरुणांना बर्बाद होण्यासाठी, उद्ध्वस्त होण्यासाठी, पैशासाठी जाहिराती करतायत. मग सांगा ना, गरीब कोण श्रीमंत कोण? कोणाला श्रीमंत म्हणताय तुम्ही आणि कोणाला गरीब म्हणताय? तहान आम्हालाही लागते आणि प्राण्या पक्ष्यांनाही लागते. फरक एवढाच आहे, प्राणी पक्षी पाणी पिऊनच तहान भागवतात, समजते ना. प्राणी पक्षी पाणी पिऊनच तहान भागवतात. माणसाला कसली कसली तहान लागेल ते सांगू शकत नाही. एकदा संध्याकाळी तहान लागली ना त्याला, किती पण आडवे व्हा, किती पण सांगा, शपथ घेईल तो, उद्यापासून शपथ जर जाईन तर आज जाऊ दे, तहान लागली मला. काय म्हणून कुठेतरी संत म्हणतायत पशु पक्षी गुणवंत. त्याला कारण काय? नांगर सुटला की बैल बरोबर येतात गोठ्यामध्ये. नांगऱ्याला शोधून आणावं लागते, कुठल्या तरी पर्यात पडलेला असतो. हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे, बरोबर आहे की नाही. बरं, माणूस किती रजोगुणी हो. आज कावळ्याची वाट बघत बसेल माणूस, खरंय की खोटं आहे? तुमच्यासाठीच नाही काय, आमच्यासाठी पण सगळ्यांसाठी सारखंच आहे बाबा, खरंय की खोटं आहे? आज आम्ही कावळ्याची वाट बघत बसू, हात मारू त्याला, पण उद्या तोच येऊन आमच्या जवळचं काहीतरी पळवून नेला, तर काहीतरी पळवून नेलं त्यानेच तर. ऐका, कावळ्याची वाट पाहायला लागावी असे काहीतरी गुण कावळ्याकडे आहेत, बरोबर की नाही. काहीतरी गुण आहेत म्हणून आपण वाट पाहतो की नाही त्याची. गायीची काही महिला बाहेर अंगण्यात उभे राहून वाट पाहत असतात, 1.5-2 भाकरी हातात घेऊन गायीची वाट पाहत असतात. बरेच असे प्राणी पक्षी आहेत की ते आम्ही पाळतो, त्यांना सांभाळतोय, त्यांचं जतन करतोय, संगोपन करतोय. त्यांना बरेचसे काही गुण असे प्राण्या पक्ष्यांकडे आहेत. खरं तर दत्तक गुरूंचे जर 24 गुरु आपण बघितलं ना, त्यात माणसं कमी आहेत, प्राणी पक्षी जास्त आहेत, बरं का. माणसं नाहीच म्हणायला हरकत नाही, क्वचितच प्राणी पक्षी जास्त आहेत. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याचा जो गुण घेतला ना त्याला गुरु म्हणून त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे, गुरु म्हणून त्या ठिकाणी अगदी बघितलेलं आहे त्याच्याकडे, बरं का. प्राण्या पक्ष्यांची वाट पाहावी असं काहीतरी त्यांच्याकडे गुण आहेत. पशु पक्षी गुणवंत म्हटलेलं आहे. समाजामध्ये अशी काही माणसं आहेत ना बाबा, वाट पाहायचा तर लांबच गेला, पण समोरून येताना जरी दिसला तरी रस्ता बदलायला लागतो. दर्शन पण नको, भेट पण नको,
कारण कधी काय बोलतील आणि कोणाविषयी बोलतील ते पण सांगू शकत नाही. अशी काही माणसं आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. मग त्यांच्याकडे बघितल्यानंतर संत साहजिकच बोलतात ना, पशु पक्षी गुणवंत साहजिकच बोलतील की नाही. पर्णाळी पाऊल उचले जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्यहून भ्रमले काय निमित्त. पानावर असलेली आळी पुढे पुढे सरकते, तिला जर आधार मिळालाच नाही तर परत रिटर्न येते. अर्थात रिटर्न येते, ती परत येते का. मी जर अजून पुढे गेले तर पानावरून खाली पडेन, झाडावरून खाली पडेन आणि काय होईल, कदाचित मला मृत्यू येईल, मला मरावं लागेल, दुखापत होईल मला. तर एवढ्याशा आळीला सुद्धा कळतंय. परवा मी ऐकलं, 2 लहान लहान मुलं, 5 वर्षे झाले असतील त्याच्या लग्नाला, तरुण मुलगा, तरुण 7व्या माळ्यावरून उडी मारली, आत्महत्या केली. मग हे सांगत असताना, याची जाणीव ओळख करून देत असताना संत म्हणतात ना का पर्णाळी पाऊल उचले जीवसृष्टी विवेकी चाले. त्याच्याही पुढे जाऊन आपण एक विचार करू. चला, आपण चुलीमध्ये फाटे लावतो की नाही, त्या फाट्यांमध्ये आळ्या असतात की नाही. जसा फाटा जळत येतो ना, तशा त्या आळ्या मागे मागे सरकत येतात. खरं आहे की खोटं आहे. त्यांना माहितीये पुढे जर गेलो ना तर जळेल, खाक होईल, राख होईल. जरा कुठे काय टेन्शन झाल्यानंतर माणूस जर स्वतःला जाळून घेत असेल तर मी म्हणेन त्या माणसापेक्षा आळी परवडली ना, परवडली की नाही. अर्थात आम्हाला जर जगावं कसं, राहावं कसं हे जर जाणून घ्यायचं असेल तर पहिला आम्ही विचार केला पाहिजे, आम्ही हा नरदेह उसना आणलेला आहे, तो ज्याचा त्याला परत करायचा आहे, साधन आहे आम्हाला परमार्थ करण्यासाठी. नरदेह जर साधन आहे तर आम्ही काय केलं पाहिजे, काय साध्य करायचं याचा विचार करून आमच्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. बरं का. आम्हाला जर आमचं जीवन सुंदर करायचं असेल ना, आम्हाला जर आमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना, तर बघा एक सोपं आहे. मातीच्या मडक्याला एका माणसाने विचारलं बाबा, बरं का, मातीच्या मडक्याला काय विचारलं, दादा जेव्हा बघावं तेव्हा तू थंडच का रे. काय विचारलं, मातीच्या मडक्याला विचारलं, दादा जेव्हा बघावा तेव्हा तू थंडच का. त्यावेळेला त्या मडक्याने दिलेलं उत्तर ऐका. काय म्हणतंय ते मडकं, ज्याचा भूतकाल माती, निर्माण कशापासून झालाय, मातीपासून. ज्याचं वर्तमान काल माती, आताही ते कशाचं आहे, मातीचं आहे. आणि ज्याचा भविष्य कालही मातीचा आहे, हे ज्याच्या स्मरणात असलं ना, तो आयुष्यात कधीच गरम होत नाही, तो थंडच राहतो. काय समजतंय. तुम्हाला आम्हाला जर थंडच राहायचं आहे ना, तर कमीत कमी त्या मडक्याकडून तेवढा तरी बोध घ्या. आपल्या जीवनाचा, आपल्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं वर्तमान काल काय आहे, भविष्य काल काय आणि भूतकाल काय, याचा विचार आम्ही केला पाहिजे ना. नरदेह आम्हाला मिळालेला आहे. भूतकाल काय आहे, 83,99,999 योनीतून आम्ही इथे आलेलो आहे. कशासाठी आलेलो आहे, त्या सगळ्या योनीतून मुक्त होण्यासाठी आलेलो आहे. मोक्ष, मुक्त, खऱ्या अर्थानं उद्धार व्हावा या हेतूने आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. मग ज्याच्यासाठी दिलेले तेच कार्य जर आमच्याकडून घडलं तर ऐका, जाताना भगवंताचं स्मरण होईल ना. या ओळीमध्ये भगवंत काय म्हणताय, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. देह ठेवताना, ठेवता आलं पाहिजे, देह ठेवता आला पाहिजे, बरं का. काही ठेवायला मागत नाहीत, ठेवता आला पाहिजे. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे, बरं का. श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे, याला मृत्यू म्हणतात. ख्वाटमध्ये पडलेला आहे, सगळी पाहुणी बघून गेलेली आहेत. आता बघून कधी जातात आपल्याला माहिती आहे. ज्याला ज्याला निरोप लागला का आता काही त्याचा खरा नाही, मग लगेच बोलतो बाबा हाय तर बघून यावा, उद्या सकाळ कमी जास्त काही झालं तर मग जाऊन फायदा नाही. सगळी पाहुणी बघून गेली, बरं का. 2-4 वेळेला ख्वाटवरून पण उतरलाय, म्हणजे त्यालाही माहिती की माझं कधी पण गेम होईल, कधी पण जाणं होईल माझं. अशाच्या मुखातून जर येत असेल की तेवढं एक नातवाचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं, तेवढं एक नातीचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं. म्हणजे श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे, याला मृत्यू म्हणतात. ज्याचं श्वास बाकी आहे पण जगणं संपलंय, बरं का. सुरुवातीला ज्या वेळेला अर्जुनाने भगवंताला सांगितलं मध्यावर रथ घ्या,
आणि मध्यावर रथ घेतल्यानंतर जेव्हा सगळे आपलेच बघितले त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, माया निर्माण झाली, हे सगळे माझेच आहेत, असं आहे तसं आहे. आणि मग तो बोलायला सुरुवात झाली बघा अर्जुनाची. देवाला सांगतो तो, हे सगळे माझेच आहेत, यांना मी मारून असं करू तसं करू, मारून यांना मी ते राज्य घेण्यापेक्षा, अर्जुनाची भाषा, भीक मागून खाल्लेली परवडेल. ही भाषा कोणाची आहे? अर्जुनाची. पुढे तो काय म्हणतोय? संन्यास घेईन ना, यांना मारून ते राज्य घेण्यापेक्षा संन्यास घेईन. बरं, मग ते सांगताना काय सांगतोय माहितीये का? देवाला अर्जुन म्हणतोय, काय म्हणतोय? हे सगळे माझेच आहेत, माझ्याच गोतातले आहेत, माझ्याच घरातले आहेत, माझ्याच कुटुंबातले आहेत, यांना मी मारणं म्हणजे. तिथे एक दृष्टांत दिलेला आहे, काय माहितीये का? ज्याप्रमाणे हवेच्या वेगाने झाडाला झाड स्पर्श झाल्यानंतर अग्नी प्रज्वलित होतो, तो अग्नी सगळ्या झाडांना नष्ट करतो. अग्नी कोणापासून निर्माण झाला? झाडापासून. नष्ट केले कोणाला? झाडांना. तो दृष्टांत त्या ठिकाणी देतोय की मी माझ्यांना मारणं तसं आहे, मी माझ्यांशी लढणं तसं आहे. आता बघा, हे जोपर्यंत सगळं बोलतोय ना तोपर्यंत भगवंत काही बोलत नाही, फक्त त्याच्या शंकेचं निरसन करण्याचं काम करतात. पण ज्या वेळेला स्थितप्रज्ञ ही भूमिका ज्या वेळेला भगवंताने सांगितली की अमुक अमुक असं असं केल्यानंतर त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, जीवनमुक्त म्हणतात, त्यावेळेला अर्जुनाने स्वतः विचारलंय, देवा स्थितप्रज्ञ कोण? स्थितप्रज्ञ कशाला म्हणतात? स्थितप्रज्ञाचं कर्तव्य काय, काम काय, आणि स्थितप्रज्ञ कसा ओळखावा, हे प्रश्न ज्या वेळेला अर्जुनाने केले ना त्यावेळेला देवाने स्वतः काय म्हटलंय माहिती अर्जुनाला? अर्जुना, तुझ्याकडे जे काही प्रश्न असतील ना ते विचारत राहा. कारण आम्ही संसारातले प्रपंचातले प्रश्न जेव्हा जेव्हा संतांना विचारतोय, देवाला विचारतो, तेव्हा देवाला आनंद होत नाही. पण परमार्थिक आध्यात्मिक प्रश्न ज्या वेळेला आम्ही विचारतोय ना त्यावेळेला त्यांचा आनंद द्विगुणित होत असतो. का? अहो, जो विद्यार्थी शिकवता शिकवता शिक्षकांना विचारतो ना, त्या विद्यार्थी शिक्षकांना आवडत असतो. का आवडत असतो? तर बाबा याला शिकण्याची ओढ आहे, शिकण्याचा अट्टास आहे, असं त्या शिक्षकांना वाटत असते. तसं आम्हाला जेव्हा संत मिळतात ना, आम्हाला जेव्हा देवाचे चरण प्राप्त होतात, संत चरण प्राप्त होतात ना, ज्या वेळेला विचारायची वेळ येते ना त्यावेळेला आम्ही अध्यात्माविषयी विचारलं पाहिजे, परमार्थाविषयी विचारलं पाहिजे, आमच्या या देहाविषयी विचारलं पाहिजे. मग मोक्ष कशाला म्हणतात? श्वास बाकी आहेत पण जगणं संपलंय, स्थितप्रज्ञाची अवस्था. तो कार्य करताना दिसतो, त्याला दुसरं नाव आहे जीवनमुक्त. बरं का? तो कार्य करताना दिसतो, घरामध्ये संसारात कार्य करताना दिसेल, घरामध्ये कार्य करताना दिसेल, शेतामध्ये जे त्याच्या वाट्याला काम येईल ते काम करताना दिसेल, कार्य करताना दिसेल, तुमच्या आमच्या सारखा जगताना दिसेल, वागताना दिसेल, पण तो कशातही लिप्त राहत नाही. जो मी पण आपल्याकडे असतो ना, जो अहंकार आपल्याकडे असतो ना, जो अभिमान आपल्याकडे असतो ना, तो त्याच्याकडे नसतो. आणि ऐका, हे कार्य करता करता जेव्हा पण वेळ येईल ना तेव्हा देह ठेवण्याची भूमिका त्याच्याकडे असते, देह ठेवण्याची सद्बुद्धी त्याच्याकडे असते. ऐका, इथे भगवंत काय म्हणतात? देह ठेवताना जो माझं नामस्मरण करतो तो मला येऊन भेटतो, तो मला प्राप्त होतो. आता पुढे याच अध्यायामध्ये पुढे भगवंताने आपल्याला 6व्या श्लोकामध्ये एक मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भाविताः. त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत काय म्हणतात? मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. बघा, ह्या ओळीमध्ये जी ओवी आपण घेतली त्या ओळीमध्ये भगवंत काय म्हणतात? देह ठेवताना जो माणूस माझं नामस्मरण करतो तो मला येऊन भेटतो. आणि इकडे भगवंत काय म्हणतात? म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. सदा म्हणजे अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण का माहितीये का? आम्हाला देह ठेवण्याची वेळ माहिती नाही. माहिती आहे देह कधी ठेवावा लागेल माहितीये का? 92 वर्ष आई साहेबांनी या ठिकाणी कार्य केलं. आपल्याला गॅरंटी आहे का तेवढा भेटेल आपल्याला? तेवढे वर्ष आपण कार्य करू. 92 वर्षे काय, 92 महिने काय, 92 दिवस पण सांगू शकत नाही. नवे नवे रात्री झोपताना मिटलेले डोळे सकाळचा सूर्योदय पाहतीलच याची पण गॅरंटी नाही. आहे का? नाही ना.
म्हणून मग खऱ्या अर्थानं आपण अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण का माहितीये का, या कलियुगामध्ये जर तुमचा आमचा उद्धार व्हावा जर असं वाटत असेल ना, तर कलियुगी उद्धार हरीची आहे नामे. खऱ्या अर्थानं तुम्ही कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करा, कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करा, पुराणाचा अभ्यास करा. प्रत्येक ठिकाणी कलियुगामधलं सगळ्यात सोप आणि सगळ्यात साधं साधन जर कुठलं सांगितलं असेल तर ते म्हणजे देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तिचारही साधिलेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बाकी सगळी साधनं इतरांवर अवलंबून आहेत.